तेरसे बांबर्डे येथील सडेकरवाडी येथे समस्त सडेकर परिवार उत्कर्ष मंडळ तेरसे बांबर्डे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा 2026 पर्व 4 मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून संपन्न झाली। गुढीपाडव्याच्या पवित्र निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सत्यनारायण महापूजेने करण्यात आली आहे। सडेकरवाडीतील हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जाणारा वार्षिक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम असून गावातील परंपरा, एकोपा आणि सांस्कृतिक जतन यांचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखला जातो। सकाळी विधिवत सत्यनारायण महापूजा पार पडल्यानंतर वाडीतील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाडीतील लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। मुलांनी नृत्य व इतर कलागुण सादर करून उपस्थितांचे मन जिंकले। तसेच सडेकरवाडीतील 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे व त्यांच्यामध्ये अभ्यासाबद्दल प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने मंडळाने हा उपक्रम राबविला। या निर्णयाचे ग्रामस्थांनी कौतुक केले। सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध गावांमधून एकूण 8 भजन मंडळांनी सहभाग घेतला। सर्व भजन मंडळांनी आपल्या सादरीकरणातून भक्तिमय वातावरण निर्माण केले। पारंपरिक पद्धतीने सादर केलेले अभंग, गजर आणि भजने यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। भजन रसिकांनीही मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाचा आनंद घेतला। स्पर्धेत प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, 5वा क्रमांक तसेच उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अशी पारितोषिके देण्यात आली। याशिवाय कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम, उत्कृष्ट तबला, उत्कृष्ट पखवाज, उत्कृष्ट कोरस, उत्कृष्ट झांज आणि उत्कृष्ट गजर सादरीकरण या विशेष विभागांसाठीही पारितोषिके प्रदान करण्यात आली। या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री स्वप्नील गोरे आणि श्री मनीष तांबोस्कर यांनी आपली जबाबदारी पार पाडली। श्री स्वप्नील गोरे हे गेली 3 वर्षे मंडळाला सहकार्य करत परीक्षक म्हणून कार्य करत आहेत, तर श्री मनीष तांबोस्कर हे यावर्षी नवीन परीक्षक म्हणून मंडळाला लाभले। त्यांच्या अनुभवपूर्ण परीक्षणामुळे स्पर्धा पारदर्शक आणि योग्य पद्धतीने पार पडली। कार्यक्रमादरम्यान सडेकरवाडीतील सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या श्री प्रभाकर गंगाराम सडेकर आणि श्री पांडुरंग भगवान सडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यांनी अनेक वर्षे सडेकरवाडीतील विविध कार्यक्रमांमध्ये मनापासून सहभाग घेऊन तसेच तरुण मंडळींना सहकार्य करून सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे। तसेच कार्यक्रमासाठी बक्षिसे देणारे, पावतीच्या माध्यमातून निधी जमा करणारे आणि अन्नदानाच्या माध्यमातून वस्तू किंवा आर्थिक स्वरूपात सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। तसेच तेरसे बांबर्डे गावाचे एक ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीय सेवक व सर्पमित्र श्री दादा वेंगुर्लेकर हे एक नावाजलेले नैसर्गिक वैद्य व सर्पमित्र आहेत। त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये वैद्यकीय व सर्पमित्र म्हणून आपल्या गावामधील व पंचक्रोशीमधील जनतेला विनामूल्य व निरपेक्ष सेवा केलेली आहे। त्यांच्या कार्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी श्री सदानंद सडेकर सडकेर यांच्याकडून त्यांचा सन्मान व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा लाभ उपस्थित सर्व भजन रसिक, भक्त आणि ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने घेतला। महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले होते। ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि तरुण मंडळींच्या मेहनतीमुळे महाप्रसादाचे नियोजन उत्तम प्रकारे पार पडले। तसेच गावातील वरिष्ठ व्यक्तींचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। याशिवाय विविध राजकीय स्तरावर पद भूषविणारे पदाधिकारी तसेच गावचे सरपंच यांचाही शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। सडेकरवाडीतील हा कार्यक्रम भविष्यातही अधिक मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला।